नाही, खरं तर मी तुमचीच प्रिया असं म्हणायला हवं होतं. मला हे सगळं प्रियाने सांगितलं. तुमच्या लग्नानंतरही तुमचे आणि प्रियाचे संबंध होते. यातला एक शब्द जरी खोटा असला तरी आयुष्यभर मी तुमचा चाकर बनून राहायला तयार आहे. तुमचं पर्सनल आयुष्य तुम्ही कसं जगताय तुमच्या घरात, हा काय माझा विषय नाही. तूच सिद्ध केलंस की तू अनंत मुदोळकरचाच मुलगा आहेस. बोलायचं होतं. मी तुझा खूप मोठा अपराधी आहे प्रिया. माझ्या चुकीची भरपाई मी नाही करू शकत, पण त्याचं प्रायश्चित्त मात्र नक्कीच घेऊ शकतो आणि ते घ्यायचं ठरवलंय मी. मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय प्रिया. मला माहिती आहे माझा हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. तुम्हा सगळ्यांनाच असं वाटतं की मी खूप इम्पल्सिव्ह निर्णय घेतो, पण हा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय. तुझं बरोबर आहे. उद्या कुठल्याही मुलाशी लग्न करायचं झालं तर त्याला तुझ्या भूतकाळाबद्दल अंधारात ठेवून चालणार नाही, पण हेही तितकंच खरं आहे प्रिया की उद्या तुझा भूतकाळ कळल्यानंतर कुठलाही मुलगा तुझा स्वीकार करणार नाही. जर मंजिरीने तुला आशिष बद्दल सगळं सांगितलं असतं लग्नाआधी, तर तू तिला नसतं का स्वीकारलंस? आशिष आणि मंजिरी एका घरात राहत नव्हते जसे तू आणि मी राहतो. बाहेरच्या माणसाला असंच वाटणार की यांचं लफडं यांना झेपेन असं झालं, म्हणून आता हे लोडणं ते माझ्या गळ्यात मारायला निघालेत. आय नो हे सगळं ऐकायला खूप हार्श वाटतंय, पण हे जग असाच विचार करतं. आपल्या दोघांबद्दल कळल्यानंतर आईला तुझ्याबद्दल काय वाटेल याचंही दडपण तुझ्यावर आलं असणार. आईच्या मनात तुझ्याबद्दल काय मत आहे हे तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे ते माहिती आहे मला. उद्या जर आपलं लग्न झालं तर तो प्रश्न कायमचा निकालात निघेल. आणि मंजिरीबद्दल सगळा विचार केलायस तू? सगळ्यात आधी प्रिया, माझ्यात आणि मंजिरीमध्ये एक अशी गोष्ट आहे जी आमच्या दोघांशिवाय कोणालाच माहिती नाही. मी आणि मंजिरीने ऑलरेडी डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यात. आमच्या बाळाला जन्म दिल्यानंतर मंजिरी माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल आणि त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेन. इनफॅक्ट तसं व्हावं अशी तुझीही इच्छा होतीच की. एनिवे, एवढं सगळं बोलून झाल्यानंतर एक गोष्ट मात्र मी तुला अतिशय स्पष्टपणे सांगतो प्रिया. हो, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. हो, मी तुला माझ्या बायकोचा दर्जा देणार आहे, पण माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईचा दर्जा मात्र मी तुला देऊ शकत नाही. माझ्या बाळासाठी त्याची आई, त्याचा बाप, सगळं काही फक्त मी असेल.
माझ्याशी लग्न केल्यानंतर तुझ्या नावापुढे माझं नाव लावण्याचा हक्क तुला नक्कीच मिळेल, पण माझं बाळ आई म्हणून तुझं नाव कधीच लावणार नाही. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचंय, पण त्यासाठी माझ्या बाळाच्या आयुष्यात मला एक सावत्र आई आणायची नाहीये. हा असा संसार फार काळ करणं तुझ्यासाठी कदाचित कठीण जाईल, आणि म्हणूनच आपलं लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी तुला माझं नाव तुझ्या नावापासून वेगळं करावंसं वाटेल, त्या दिवशी मी तुला घटस्फोट देईन. कसं आहे प्रिया, आपल्या समाजात घटस्फोटित बायकांची लग्न होतात, लफडेबाज मुलींची लग्न होत नाहीत. त्यामुळे उद्या जर तुला एखादा चांगला सुसंस्कृत मुलगा सापडला तर तू सुखाने त्याच्याबरोबर संसार कर. माझ्यासाठी इथून पुढे फक्त आणि फक्त माझं बाळ महत्वाचं आहे. तू काय किंवा मंजिरी काय, माझ्या बाळापुढे कोणीच महत्वाचं नाही. मला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय. तू हवं तर वेळ घे, विचार कर, आणि मग तुझा निर्णय कळव. सत्यजित, एक मिनिट. झालं बोलून? तुझा निर्णय, तुझे नियम, तुझ्या अटी सगळं सांगून झालं? म्हणजे थोडक्यात काय, तू उपकार म्हणून माझ्याशी लग्न करणार? मी प्रायश्चित्त म्हणून करतोय, तू उपकार समजू शकतेस. समज गैरसमज नकोच ना आता. तास झालं. सत्यजित, मी तुला आधीच सांगितलं होतं, ज्यावेळी मी या घरात परत आले तेव्हा माझं भूतकाळ मागे टाकून आले. पुन्हा नको ओढूस मला त्यात. तू कदाचित प्रायश्चित्त म्हणून माझ्याशी लग्न करशील, पण माझ्यासाठी ती न मागितलेली भीक असेल. आणि आता मला भीक नकोय. नाही करायचं मला तुझ्याशी लग्न. आई, आई, आई हो, काय झालंय तुम्हाला? एवढा कसला विचार करताय तुम्ही? आणि अशा इथे येऊन का बसलात? काही नाही, पहाटे पहाटे जाग आली मला, मग झोप येईना, मग असं मोकळ्या हवेत येऊन बसले. बघू म्हटलं, बरं वाटतं. आई, मला माहिती आहे, काल आपल्या घरात जे काही घडलं ते सगळं तुम्ही मनाला लावून घेतलंय. त्याचाच त्रास होतोय तुम्हाला, कळतंय मला. काल रात्री मी यांच्याशी सुद्धा बोलले, हेही खूप काळजीत वाटले मला. त्यांची अवस्था तुमच्यापेक्षा काही वेगळी नाही. म्हणजे सत्यजितने तुला सगळं? काल तर ते काही बोलण्याच्याही मनस्थितीत नव्हते. पण तुम्ही नका काळजी करू आई,
अहो त्या मुलाने प्रियाला दिलेला नकार तिने फार मनाला लावून घेतलाच नाहीये. मी बोलले ना काल तिच्याशी, उलट मला खूप सावरलेली वाटली ती. आई अयो काय झालंय तुम्हाला अचानक? मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही उगाच काळजी करताय. आणि मी एक सांगू का, तुम्ही बघा प्रियाला अगदी तिच्या मनासारखा नवरा मिळेल नक्की. आता मी सुद्धा प्रयत्न करणार आहे तिच्यासाठी मुलगा बघायला. सगळं सुरळीत होईल. हं? चला चला आत जाऊया. आता इथे ऊन सुद्धा येईल, तुम्ही फार वेळ इथे बसू नका. चला. आणि अहो आता नाश्त्याची पण वेळ झालीये ना. चला. नको ग बाई, खरंच नको. आई असं करून अजिबात चालणार नाही हं. चला आता बघा, तुम्ही नाही आलात तर मी सुद्धा इथेच बसून राहील. चालेल का तुम्हाला? हो चालेल. नाही नाही चल. चला सावकाश. प्रिया मला तुझ्याशी लग्न करायचं. खोटं 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 खोटं. हे असं होऊच शकत नाही, हे घडू शकत नाही. सत्यजित दादा तुला प्रपोज करू शकत नाहीत. उगाच मला गणवू नकोस. गणलेल्याला आणखीन काय गंडवणार मी, आणि तुला गणवून मला काय मिळणार आहे? तुला जे हवं होतं ना ते समोर असं दिसतंय तुला. आता काय हे बरं सांग ना, काय झालं काय, म्हणजे जरा डिटेल सांग ना. काय म्हणले सत्यजित दादा, आणि तू काय म्हणालीस त्यांना, काय उत्तर दिलं? नकार नकार नकार. तर फिरलं बिरलंय का तुझं? हा काय वेळ लागलाय? अगे ज्या गोष्टीसाठी इतके दिवस प्रयत्न करत होतीस तू, ती गोष्ट तुला मिळतीये. म्हणजे सत्यजित दादा स्वतःहून तुला प्रपोज करतायत आणि तू नाही म्हणतीये. तुला वेळ लागलाय? शालिनी मावशीच्या नजरेत प्रियाची इमेज नीट राहावी म्हणून तू तिच्याशी लग्न करायला निघाला होतास. अच्छा, म्हणूनच तू स्वतःच्या आयुष्याची अशी वाट लावून घेत होतास. मी फक्त स्वतःच्या चुकांचं प्रायश्चित्त घेत होतो. पण मला हेच कळत नाही सत्यजित, तू या सगळ्या गोष्टीला फक्त स्वतःला का जबाबदार धरतोस? प्रियाला जर या सगळ्यातून बाहेर पडायचंच असतं तर ती कधीच बाहेर पडली असती. सगळ्यात आधी ती तुझ्या घरातून बाहेर पडली असती. अरे जगात अशा कितीतरी बायका एकट्या राहतात, हीच काय एकटी कोणी आकाशातून पडली आहे का? प्रियाचा जर हेतू वेगळा असता तर तिनं लग्नाला नकार नसता दिला व्यंग. नाही पण सत्य, पण या नकारामागे प्रियाचा नक्कीच काहीतरी डाव आहे. नेत्रा डार्लिंग, काळ बदलतो ना तसं आपणही बदलायचं असतं. मी दिला नकार. हे बघ, फालतूपणा करू नकोस. काय झालंय ते नीट सांग मला. नेत्रा, मी सत्यजितवर प्रेम केलं, खूप प्रेम. जगात कोणी कोणावर प्रेम केलं नसेल ना इतकं प्रेम मी त्याच्यावर केलं. आयुष्यात सत्यजितला मिळवणं हेच माझं ध्येय होतं. बट यू नो व्हॉट, नाउ दॅट इज पास्ट. ज्या दिवशी मी आत्महत्या करायला निघाले त्या दिवशी माझं सगळं प्रेम संपलं. आणि जिथे प्रेम संपतं तिथे तिरस्काराला सुरुवात होते. आय हेट सत्यजित. आय हेट सत्यजित मुधोळकर. आणि आता मला माझा सूड हवाय. त्यांनी प्रत्येक क्षणी माझ्या प्रेमाचा अपमान केलाय, तिरस्कार केलाय. आता मी सूड उगवल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि नेत्रा, त्याच्याशी लग्न करून मला सूड उगवता येणार नाही. सो त्याऐवजी त्याच्या कट्टर शत्रूशी जवळीक साधून मी माझा सूड घेणार.
हे तू काय खरंच लग्न करणार आहेस त्या दादा होळकरशी? नेत्रा, दादा नाही, मिस्टर होळकर. प्रिया बाळा, सूटबीट सगळं ठीक आहे, पण तुला काही वेड वगैरे लागलंय का? हा, लोक आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात, तू स्वतःचा पाय कुऱ्हाडीवर चिरायला निघालीस. अगं तुला कळतंय का, माणूस नाहीये तो दादा होळकर, तो जनावर आहे, जनावर. नेत्रा रिलॅक्स. हे बघ, वाघाला जर घाबरवायचं असेल तर तेवढी मोठी रिस्कही घ्यावी लागते. आणि दुसरी गोष्ट, वाघाला घाबरवायला लांबनच आग दाखवली तरी पुरेस आहे. मी दादा होळकरशी लग्न करतेय ही फक्त बातमी ऐकूनच सत्यजित अर्धा संपेल. पण मी त्याला असं अर्धवट संपवून शांत बसणार नाहीये. मी त्याला संपवीन ते पूर्ण आणि कायमचं. काही म्हण सत्यजित, पण त्या प्रियावर माझा अजिबात विश्वास नाहीये. मला एक सांगशील, मंजिरी वहिनींना काय सांगणार होतीस की त्यांना सगळं कळल्यावर त्यांची काय अवस्था होती? हे कधी तुझ्या डोळ्यासमोर आलं? तसंही मी मंजिरीला माझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल सगळं सांगणारच आहे. आजपर्यंत मी आयुष्यात कधीच कोणाशी खोटं बोललो नाही. मग आता तरी का बोल, आणि तेही अशा व्यक्तीशी जी स्वतःच या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे. सत्यजित, तू वेडेपणा करतोयस. तुला माहितीये डॉक्टरांनी काय सांगितलंय? या अशा अवघडलेल्या दिवसात मंजिरी वहिनींवर कुठलाही ताण पडू देता कामा नये. आणि तरी तू हे सगळं चांगलं निघालायस. तसंही त्यांची डिलिव्हरी झाल्यावर तू त्यांना कायमचं सोडून देणारच आहेस ना? मग आत्ताच हा वेडेपणा कशाला? एक मिनिट, हे सगळं तुला मंजिरीने हे सगळं सांगितलं हो ना? मधुराशी मंजिरी वहिनी हे सगळं बोलले आणि मला नाही वाटत त्यांची यात काही चूक आहे. असो, मला तुला फक्त याच गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की सध्या फक्त मंजिरी वहिनी आणि तुमचं होणारं बाळ यांच्या काळजीशिवाय तुला दुसरा कुठलाही विचार करून चालणार नाही. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय? अहो, तुम्ही एवढ्या लवकर आलात? काही काम नव्हतं ऑफिसमध्ये विशेष, आलो. बरं, तुम्ही आवरून घ्या, मी पटकन चहा घेऊन येते तुमच्यासाठी. मंजिरी, हा, सॉरी. सॉरी? कशासाठी? सगळ्यासाठीच. आय मीन, काल मी तुझ्यावर आवाज चढवला त्यासाठी सॉरी. प्लीज, तुम्ही सॉरी नका म्हणू. खरं तर मीच तुमची माफी मागायला हवी आहे. तुम्ही स्वतः एवढ्या टेन्शन मध्ये होतात आणि मी काय भलते सलते प्रश्न विचारत राहिले. ऍक्च्युली आय एम सॉरी. अहो, तुम्हाला प्रियाचा फोन आला होता का? प्रियाचा फोन? हो, ऍक्च्युली प्रिया बाहेर गेलीये, दुपारपासून बाहेर गेलीये. म्हणजे तसं मीराताईंनीच सांगितलं मला, पण कोणाला काही सांगूनच नाही गेली ती. मलाही काही सांगितलं नाही, फोनही नाही केलाय, म्हणून विचारते.
चहाचं बघ, मी तिला फोन लावतो. ठीक आहे, आलेच. मिस्टर होळकर असं किती वेळ बघत बसणार? अर्जंटली फोन करून यासाठी बोलवून घेतलं का? बघा आता, अहो तांबडे बाबाच्या कृपेनं आम्ही तुम्हाला तासन तास नाही दिवस दिवस बघू शकतो. कारण नवीन काव्य सुचलेलं आहे. हे मना आज कोणी बघ तुला साध घाली जाण रे दाट. मिस्टर होळकर, मी काय म्हणते, खूप वेळ झाला ना मी इथे बसून राहिलीये. आता मला जायला हवं नाही का? ऑफकोर्स आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. यू कॅन गो. पण तुम्ही आम्हाला अटी घातल्यात, आम्ही तुमच्या घरी यायचं नाही, तुम्हाला फोन करायचे नाही. बरं, तुम्हीही आम्हाला फोन नाही करत. का नाही करत आम्हाला फोन? त्याचं काय ना, मी बिझी होते थोडीशी, म्हणून जमलंच नाही. सत्यजित मुधोळकर सोबत